शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आता कधी येणार? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या आठवड्यात पैसे खात्यात जमा होणार का? कृषी मंत्र्यांकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे आणि GR देखील आलेला आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी क्लिअर करणार आहोत. पैसे कधी जमा होणार, किती पैसे मिळणार म्हणजे 2000 की 4000, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळणार की नाही. तर बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आधीच खूप उशिरा येतो आहे. हा हप्ता खरं तर नोव्हेंबरमध्ये यायला हवा होता, पण आता मार्च महिना संपत आला तरी अजूनही आलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी विचारत होते की योजना बंद झाली का. पण आता इथे एक मोठी अपडेट आली आहे. अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की योजना बंद नाही, योजना सुरू आहे आणि पुढील वर्षासाठीही निधी ठेवला आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर, योजना बंद झालेली नाही. मग आता पैसे येणार कधी? अलीकडे नमो शेतकरी योजनेसाठी GR आला असून जवळपास 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावरून स्पष्ट होतं की साधारण 90 लाख शेतकरी पात्र असणार आहेत, कारण प्रत्येकाला 2000 रुपये मिळतात. पण आता मोठा प्रश्न, 2000 मिळणार की 4000? सध्या मिळालेल्या माहितीनुसार 2 हप्ते एकत्र मिळणार नाहीत आणि 4000 रुपये येणार नाहीत. फक्त 8वा हप्ता म्हणजे 2000 रुपयेच मिळणार आहे. म्हणजे जो हप्ता थांबलेला होता तोच आता जमा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, पैसे कधी येणार? कृषी मंत्र्यांच्या माहितीनुसार या आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात आणि मिळालेल्या अपडेटनुसार बुधवार किंवा गुरुवार पासून वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेचे पैसे साधारणपणे एकाच दिवशी खात्यात जमा होतात. मात्र काहींना 1 ते 2 दिवस उशीर होऊ शकतो. पण तुम्हाला मिळणार का नाही हे कसं कळणार? लक्षात ठेवा, ज्यांना PM किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता 13 मार्चला मिळाला आहे त्यांना 100% नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत, कारण दोन्ही योजनांची बेनिफिशरी लिस्ट एकच असते. तर फायनल समरी अशी आहे, योजना सुरू आहे, 1800 कोटी निधी मंजूर झाला आहे, 90 लाख शेतकरी पात्र आहेत, फक्त 2000 रुपये मिळणार आहेत आणि या आठवड्यात वितरण होण्याची शक्यता आहे. आता कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला PM किसानचे पैसे आले का? आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.